नमस्कार. मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावरच बोलायचं आहे. तुमची मेडिक्लेम पॉलिसी म्हणजे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी किती सम इन्शुरची आहे, ती कुठल्या कंपनीतून घेतली आहे हे महत्त्वाचं नाही आहे. माझ्याकडे अशी केस आली नुकतीच ज्यांची पॉलिसी बेस्ट हेल्थ इन्शुरन्स कंपनीची आहे. त्यांचे सम इन्शुर किती माहिती आहे? 50 लाख रुपये सम इन्शुर आहे. 50 लाख रुपये विच इज व्हेरी गुड, राईट? ॲडिक्वेट सम इन्शुरन्स आहे, सगळं व्यवस्थित आहे. त्या व्यक्तीने प्रीमियम भरला आहे 4 वर्ष. किती प्रीमियम भरला माहिती आहे तुम्हाला? 1,30,000 प्रीमियम आहे प्रत्येक वर्षी. असे 4 वर्ष प्रीमियम भरला आहे. म्हणजे हा प्रीमियम त्यांनी भरलेला आहे 5 लाखापेक्षा जास्त. ओके. आणि त्यांचा आत्ता क्लेम आला 4 वर्षानंतर. काहीतरी ब्रेन रिलेटेड प्रॉब्लेम आहे जो मी आत्ता डिटेल बोलत नाही, कारण मला ते केसबद्दल कोणाचं नाव बी द्यायचं नाही, जास्त डिटेल म्हणून मी सांगत नाही. तो क्लेम जो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आणि सबमिट केला त्यांनी, तेव्हा तो क्लेम रिजेक्ट झालेला आहे, कॅशलेस डिनाय झालेला आहे. का? कारण त्यांना पूर्वीपासून असलेला डायबिटीज मेन्शन केलेला नाही आहे, पॉलिसी घेताना डिस्क्लोज केला नव्हता. त्याच्यामुळे त्यांचा तो क्लेम रिजेक्ट झाला. आणि विचार करा काय होतं, 5 लाख रुपये अमाऊंट पूर्णपणे वाया गेली. जे भरले 4 वर्ष प्रीमियम त्यांना असं वाटत होतं आता क्लेम मिळणार मला. तो क्लेम त्यांना मिळणार नाही, डिनाय झाला आहे. दुसरी गोष्ट, तो क्लेम कितीचा होता? तो क्लेम होता 8 लाखाचा. म्हणजे 8 लाखाच्या FD ब्रेक करा किंवा म्युच्युअल फंड ब्रेक करा किंवा स्टॉक्स विकून टाका, गोल्ड विकून टाका. 8 लाख रुपये छोटी अमाऊंट नाही आहे. पण नुकसान 8 लाखाचं आहे का? नुकसान 8 लाखाचं नाही आहे, नुकसान आहे 13 लाख रुपयाचं. प्रीमियम भरून तुम्हाला वाटतं ॲज अ कस्टमर तुमचा हक्क मिळालाच पाहिजे. पण हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कधीच विसरू नका, तुमच्या पॉलिसीमध्ये पूर्वी तुम्हाला झालेले आजार काही डायग्नोसिसमध्ये सापडले असेल तर तुम्ही कुठलेली घेतलेली ट्रीटमेंट ही तुम्ही मेन्शन केलीच पाहिजे. नाही केली तर तुमचे प्रीमियम फक्त तुम्ही वाया घालवत आहे. त्या पॉलिसीचा फक्त टॅक्ससाठी उपयोग होणार आहे. पण मेडिक्लेम जास्त पण घेतो जो कोअर बेनिफिट ज्याला म्हणतात तो तुम्हाला मिळणार नाही. तुमचे क्लेम रिजेक्ट होतील. कळकळीची विनंती आहे, अशा पद्धतीने काम करू नका. तुमची पॉलिसी चेक करा. तुमच्या पॉलिसीत चुकून मेन्शन करायचं राहून गेलं असेल तर कंपनीशी कम्युनिकेट करा. या बाबतीत तुम्हाला काही सल्ला, काही मार्गदर्शन हवं असेल तर आम्ही तुमच्या सेवेसाठीच ही कंपनी चालू केली आहे. आमच्या कंपनीचं नावच आहे एम्पथी मेडिक्लेम कन्सल्टन्सी LLP. म्हणजे आम्ही एम्पथीने तुमचा प्रॉब्लेम आमचा समजून जाणून घेऊ आणि तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन करू. आणि कुठलेही पद्धतीने काहीही जास्त हेजिटेट न करता बिनधास्त मला फोन करा, कॉन्टॅक्ट करा, आपण चर्चा करू. थँक्यू व्हेरी मच. टेक केअर. ऑल दी बेस्ट.